नमस्कार. आज आपण तंदुरी मशरूम बनवत आहोत. ते सुद्धा आपण एअर फ्रायमध्ये बनवत आहोत. अगदी कमीत कमी तेल किंवा विदाऊट तेल आपण हे मशरूमची रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी मी इथे एक पॅकेट मशरूम घेतलेले आहेत. हे छान ताजे आहेत आणि त्याच्यातले देठ काढून घेतलेत. देठसुद्धा मी वापरणार आहे, पण ते फक्त काढून घेतलेत. आपण हे जे मशरूम घेतले ते आतील कॅव्हिटीमध्ये सुद्धा आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे, म्हणून ते देठ काढून घेतलेत. तर आपण बेसिक मॅरिनेशन बनवून घेणार आहोत. दही घेणार आहोत, तसंच हळद, तिखट, गरम मसाला किंवा एखादा बिर्याणी मसाला वापरू शकतात. तंदुरी मसाला असेल तर तुम्ही तोही वापरू शकतात. थोडीशी कोथिंबीर, अद्रक आणि लसूणची पेस्ट किंवा इथे ठेचलेलं अद्रक लसूण वापरते आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व जिन्नस आहेत ना छान एकत्र करून घ्यायचे. 10 मिनटं त्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं सर्व बाजूने चोळून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं 10 मिनटासाठी. त्यानंतर आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असं छान सर्व बाजूने लागेल अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आणि एका साईडला आपण फ्रायरसुद्धा 5 मिनटासाठी 180 डिग्रीवरती आपण प्रीहीट करायला ठेवायचं. आणि आपण हे सर्व जे मशरूम आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहेत ते असे व्यवस्थित असे ट्रेमध्ये जाळीवरती लावून घ्यायचे आहेत आणि अगदी एकावर एक ठेवायचे नाहीत, म्हणजे जेणेकरून सर्व बाजूंनी छान असे क्रिस्पी आणि छान शिजतील अशा पद्धतीने आपण अरेंज करून ठेवायचे आहेत. तर आता मॅरिनेट झालेलं आहे, त्याला आपण कॉर्नफ्लोअर किंवा मैदा किंवा तांदळाची पिठी असेल तर ती तुम्ही सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची आहे. त्याच्याने कुरकुरीतपणा येतो. मशरूममध्ये पाण्याचं कंटेंट खूप असतं, तर थोडंसं हे पीठ लावल्याने ते लवकर असे छान क्रिस्पी होतात. तर त्यासाठी त्यात आपण हे तांदळाची पिठी वापरलेली आहे, ती सर्व बाजूने लावून घ्यायची आणि आपण प्रीहीट करून आपण एअर फ्रायमध्ये कुक करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण हे साधारण 10 मिनटं 180 डिग्रीवरती होऊ द्यायचे आहेत एका साईडने आणि मग एका साईडने छान असे क्रिस्पी झाल्यानंतर पलटवून घ्यायचे आहेत आणि परत 7 ते 8 मिनटं 180 डिग्रीवरती ठेवायचे आणि शेवटचे 1 ते 2 मिनटं फक्त आपण यावरती चीज टाकायचं आहे, पनीर टाकायचं आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स किंवा ऑरिगोनो किंवा पिझ्झा सीझनिंग असेल तर ती भुरभुरवायची आणि परत 1 मिनटासाठी किंवा 2 मिनटासाठी 200 डिग्रीवरती छान भाजून घ्यायची किंवा कुक करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून सर्व बाजूने छान क्रिस्पीपणा येतो. तर हे आपण आपल्या एअर फ्रायरची कशी पॉवर आहे आणि किती मिनटात ते कुरकुरीत होतात हे तुम्हाला अंदाज असेल त्याप्रमाणे तुम्ही हे त्याचं प्रमाण आहे ना एअर फ्रायरचं टायमिंग तुम्ही कमी अधिक करू शकतात. तर आता मी हे सर्व अरेंज करून घेणार आणि सांगितल्याप्रमाणे आपण हे कुक करून घ्यायचे आहेत. तर इथे मी त्याचे देठेही वापरलेत आणि मशरूमही वापरलेलं आहे. आणि मंडळी, आपण मशरूम बेक करत आहोत तोपर्यंत तुम्हाला वेळ असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा. तर पहा, एक साईडने व्यवस्थित झालेले आहेत. साधारण 10 मिनटं मी ठेवलेलं होतं 180 डिग्रीवरती. तर अशा पद्धतीने त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. आता मी ते पलटवून घेणार आहे आणि आपण परत एक 7 ते 8 मिनटं किंवा आवश्यकतेनुसार क्रिस्पी होईपर्यंत बेक किंवा कुक करून घ्यायचे आहेत एअर फ्रायरमध्ये. तुम्हाला साऊंड आलेलाच असेल बघा, किती छान असा क्रिस्पीनेस त्याला आलेला आहे. तर पुन्हा एकदा आलटीपलटी करून आपण हे बेक करून घेतले. आता प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि त्यावरती चीज, पनीर आपण आवडीनुसार टाकून घेतलेलं आहे, स्प्रेड करून घेतले. आणि मी ही डिशच फक्त गरम असलेल्या फ्रायरमध्ये ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून चीज मेल्ट होईल आणि छान त्याला असं चीजीनेस येईल आणि छान वाटेल, असं डिशही छान दिसते. आणि पनीरही आवडीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकतात. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 1 मिनटासाठी पुन्हा आपण एअर फ्रायरमध्ये ठेवायची, डिश ठेवून द्यायची. तसं एअर फ्राय गरमच असतं तर मेल्ट होते चीज. तर अशा पद्धतीने आपण चीज मशरूम किंवा तंदुरी मशरूम आपण इथे बनवलेलं आहे. तर एअर फ्रायमध्ये आपण विदाऊट ऑइल आपण ही रेसिपी बनवलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. थँक्यू.